सध्या जगभरात चिंतेचं वातावरण आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षाने आता केवळ अख्खा देशच नव्हे तर भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि सर्वसामान्यांच्या खिशालाही झळ पोचवायला सुरुवात झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यापासून ते हॉटेलमधील पदार्थांच्या वाढलेल्या किमतींपर्यंत सर्वत्र वॉर इफेक्ट पाहायला मिळतोय. पण क्रिकेट प्रेमींसाठी सर्वात मोठा प्रश्न असा आहे की येत्या 28 मार्च पासून सुरू होणाऱ्या IPL 2026 वर या युद्धाचे सावट आहेत का? 19व्या हंगामाचे वेळापत्रक बदलणार आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परदेशी खेळाडू भारतात कसे येणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच मुद्द्यांवर सविस्तर विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. मध्य पूर्वेतील तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमतीत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. भारताची मोठी गरज आयातीवर अवलंबून असल्याने केंद्र सरकारने खबरदारीचे उपाय म्हणून व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर काही निर्बंध लादले आहेत. घरगुती गॅस सुरक्षित असला तरी गॅस बुकिंगमधील दिवसांचे अंतर वाढवल्याने हॉटेल उद्योगाला मोठा फटका बसला आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये हॉटेल व्यावसायिकांनी पदार्थांच्या किमतीत 10 ते 20% वाढवले आहेत. हाच आर्थिक परिणाम आता क्रीडा क्षेत्राकडेही सरकताना दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे की IPLचा 19वा हंगाम पुढे ढकलला जाऊ शकतो. मात्र BCCI कडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. 28 मार्च ही तारीख निश्चित मानली जात असली तरी युद्धाची तीव्रता वाढल्यास लॉजिस्टिक आणि सुरक्षेच्या कारणास्तव वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर विमान इंधनाचे दर कडाडले तर चार्टर्ड फ्लाईटचा खर्च प्रचंड वाढणार आहे, जो IPLच्या फ्रँचायझीकडून चिंतेचा विषय ठरू शकतो. IPLच्या यशात परदेशी खेळाडूंचा मोठा वाटा असतो. इराण-इस्रायल युद्धामुळे अखायती देशांच्या हवाई हद्दीतून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनलं आहे. युरोप, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या खेळाडूंना आता लांबच्या मार्गाने प्रवास करायला लागू शकतो. यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्हीही वाढणार आहे. अनेक देशांनी आपल्या नागरिकांना मध्य पूर्वेतून प्रवास न करण्याचा सल्ला देखील दिला आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडचे क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना NOC देताना अधिक कडक अटी घालू शकतात. IPL म्हणजे केवळ क्रिकेट नाही तर तो एक मोठा उत्साह आहे, ज्यावर हॉटेल आणि पर्यटन उद्योग अवलंबून असतो. व्यावसायिक गॅसच्या टंचाईमुळे स्टेडियममधील फूड स्टॉल आणि खेळाडूंच्या खानपानावर खर्च वाढवण्याची शक्यता आहे. जर हॉटेल व्यावसायिकांनी दरवाढ कायम ठेवली तर सामान्यांच्या तिकिटांसोबतच बाहेर खाणेपिणेही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ शकते. खेळाडूंना सुरक्षित मार्गाने उदाहरणार्थ सिंगापूर किंवा बँकॉक मार्गे भारतात आणण्याची तयारी केली जाऊ शकते. शक्य असल्यास कमीत कमी प्रवास करावा लागेल अशा पद्धतीने सामान्याचे गट पाडले जाऊ शकतात. गॅस आणि इतर अत्यावश्यक सेवांचा फटका बसू नये म्हणून स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधला जाऊ शकतो. इराण-इस्रायल युद्ध हे केवळ दोन देशांमधील भांडण उरले नसून त्याचे पडसाद आता आपल्या लाडक्या IPL वरही पडताना दिसत आहेत. सध्या तरी 19वा हंगाम रद्द होण्याची शक्यता कमी आहे, पण त्याचे स्वरूप आणि व्यवस्थापन नक्कीच आव्हानात्मक असेल. भारतीय चाहत्यांची हीच इच्छा आहे की युद्ध लवकर थांबावे आणि क्रिकेटचा हा महाकुंभ सुरळीत पार पडावा. तुम्हाला काय वाटते? या युद्धामुळे IPLच्या उत्साहावर विरजण पडेल का? कमेंटमध्ये नक्की कळवा.